सामाजिक कार्यकर्त्यांकडून 10, 20 आणि 50च्या नोटा बदलण्याची मागणी करण्यात आली आहे। 200 आणि 500च्या नोटांच्या प्रमाणे दर्जेदार नोटांच्या निर्मितीची मागणी करण्यात येते। चलनातील 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांमध्ये सुधार करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अर्थमंत्री आणि RBI गव्हर्नर यांच्याकडे केली आहे। 2016 नंतर 10, 20, 50 रुपयांच्या नोटा फारशा चलनात आल्या नसल्यानं आणि त्याच नोटा नागरिकांच्या नित्याच्या वापरात जास्त असल्यानं मोठ्या प्रमाणात हाताळून त्यांचा कलर कागदावर परिणाम झालाय। त्यामुळे ज्या पद्धतीचा कागद वापरून 200 आणि 500 रुपयांच्या नोटा बनल्या आहेत, त्याच पद्धतीचा कागद वापरून 10, 20 आणि 500च्या नोटा बनवाव्यात। त्या बनवताना आधुनिकतेचा वापर करून बनवाव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी केली आहे। भारतीय चलन व्यवस्थेतील सन 2016 नंतरच्या 10, 20 आणि 50 रुपयाच्या नोटांमध्ये दोष आढळून येत आहे। नवीन नोटांचा कलर डल पडत आहे। पाण्यात भिजल्यानंतर नोटा खराब होत आहेत। वारंवार नोट हाताळल्यास घाण होत आहे। सदर नोटांच्या छपाईकरता होणारा खर्च हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जनतेकडून जमा करण्यात येणाऱ्या कराच्या पैशातून केला जातो। जनतेच्या पैशाचा अपव्यय होत आहे। त्या अनुषंगाने माननीय पंतप्रधान, माननीय अर्थमंत्री, माननीय गव्हर्नर, भारतीय रिझर्व्ह बँक यांना त्यामध्ये सुधारणा करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।